पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा आज आपण शासकीय जिल्हास्तर युवा महोत्सव या ठिकाणी घेत आहोत। या युवा महोत्सवाचे प्रमुख उद्घाटक कर्मवीर विभागराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के साहेब, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर टी जाधव साहेब, त्याचबरोबर कर्मवीर विभागराव पाटील विद्यापीठाचे कुलसचिव कुंभार साहेब, त्याचबरोबर माने देशमुख सर, विद्या पाटील मॅडम, त्याचबरोबर सपकाळ सर परीक्षक, तसेच सिने अभिनेत्री सेजल मॅडम, तसेच सिने अभिनेत्री आदाटे मॅडम, परीक्षक सर्व आणि विद्यार्थी, त्याचबरोबर आत्ताच आलेले जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख सर आणि सर्व विद्यार्थी मित्र। कर्मवीर विद्यापीठ हे आपल्याला माहिती आहे, कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात फार मोठ्या आघाडीवर असते। शैक्षणिक पातळीवर वायसी कॉलेज त्यावेळेला आमच्या वेळेला ऍडमिशनच मिळायचं नाही या कॉलेजला, इतकं टफ होतं आणि त्यामुळं मला मिळालं, मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे। स्पोर्ट्स मध्ये जागतिक विद्यापीठात पहिला क्रमांक आपल्या कर्मवीर विद्या म्हणजे गौरव पाटील विद्यापीठाचा आलेला आहे। त्याचबरोबर याच विद्यापीठाची एक विद्यार्थिनी काटकर म्हणून, ती राष्ट्रीय युवा महोत्सव जो झाला होता त्यामध्ये तिला 75,000चं बक्षीस आणि ज्याचं उद्घाटन भारताचे माननीय पंतप्रधानांनी केलं होतं त्या ठिकाणी झाला होता। आणि त्यामुळं कला क्रीडा शैक्षणिक साहित्य या सर्व क्षेत्रामध्ये विद्यापीठ हे आघाडी वाजतं आणि या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू आदरणीय डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के साहेब यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होत आहे, याचा मला खूप आनंद आहे। त्याचबरोबर सर्व मान्यवर अतिशय तोलामोलाचे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्याला युवा महोत्सव मध्ये लोकनृत्य, लोकगीत, त्याचबरोबर वक्तृत्व, कविता लेखन, कथा लेखन आणि चित्रकला हे 6 प्रकार आहेत। त्याचबरोबर नाविन्यपूर्ण मध्ये विज्ञान एक असतो भाग, आणि हे या स्पर्धा त्या सुरुवातीला जिल्हा लेवलवर होतात, नंतर विभाग, नंतर राज्य आणि राष्ट्रीय, आणि यामधून जे खेळाडू किंवा स्पर्धक वरिष्ठ पातळीवर जातात त्यांना शासनाच्या सर्व योजनेचा लाभ होतो। पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना त्यांनी मनपूर्वक अभिनंदन करतो। असं मी जसं उल्लेख केला तर दरवर्षी हा जिल्हास्तरीय युवा महोत्सव होत असतो आणि या युवा महोत्सवामध्ये संपूर्ण जिल्ह्यातले युवक या ठिकाणी सहभागी होत असतात। गेल्या वर्षी हा कार्यक्रम याच कॉलेजमध्ये घेतलेला होता आणि गेल्या वर्षी भरगच्च प्रतिसाद त्याला मिळालेला होता। यावर्षी थोडंसं परीक्षेचं वातावरण सुरू असल्यामुळं सिनियर कॉलेजमधल्या बहुतेक ठिकाणी परीक्षा आहे, जिल्ह्यातल्या सर्व कॉलेजेसमध्ये सिनियर कॉलेजच्या परीक्षा सुरू आहेत, काही ठिकाणी ज्युनियर कॉलेजच्या परीक्षा सुरू आहेत। त्यामुळे यावर्षी थोडासा कमी प्रतिसाद जरी असला तरी या जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये खूप चांगले कलाकार सहभागी होतात। तारळकर साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की खूप चांगले इव्हेंट या ठिकाणी आयोजित केले जातात। तर या सर्व आयोजनासाठी कॉलेज त्यांना सहकार्य करतं, विद्यापीठ त्यांना सहकार्य करतं आणि म्हणून हा युवा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। कॉलेजच्या वतीनं पुन्हा एकदा मी सर्व कलाकारांचं या 2 संस्थांच्या वतीनं स्वागत करतो। जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांचे वतीने भारत सरकारचं युवा आणि खेळ मंत्रालय, महाराष्ट्र सरकारचं क्रीडा आणि युवक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जो युवा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे आपण सर्वांचे निमंत्रक मार्गदर्शक संमित्र जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय तारळेकर साहेब, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कर्नल भैरव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आचार्य डॉक्टर बेटी जाधव साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कर्नल भैरव पाटील विद्यापीठाच्या विभागाचे संचालक माननीय देशमुख साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले तारळेकर साहेबांचे सर्व सहकारी ज्यांनी परीक्षक कार्य करणार आहे ते जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवर, राज्य पातळीवरून देशाच्या पातळीवर आपल्या अंगी जे काही कलागुण आहेत ते कलागुण प्रदर्शित करण्याची, दाखवण्याची संधी मिळाली, यासाठी तारळेकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी जे काही प्रयत्न करत आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आपण जे विविध विभागांतर्गत सहभागी होणार आहोत, यामध्ये माझ्या समोर जे काय आहे त्याच्यामध्ये लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व, कविता लेखन आणि विज्ञान शाखेमध्ये काही आविष्कार. तर या संदर्भामध्ये आपणापैकी प्रत्येकाला माझी शुभेच्छा आहे की आपण ज्या एरियामध्ये किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये आपल्या अंगी जी काही ललित असेल, जी काही लालित्य असेल, नक्कीच आपल्या अंगी काहीतरी कलागुण असल्याशिवाय तर आपण इथपर्यंत येऊ शकले नाही. तरी जिल्हा स्तरावर आपण बेस्ट ऑफ बेस्ट आहोत हे तपासून घेण्याची एक मोठी संधी या निमित्ताने आहे. आपण एकदा जिल्हा स्तरावरती तपासून घेतलं की राज्य पातळीवर जो की युवा महोत्सव होईल, या युवा महोत्सवामध्ये आपल्याला सहभागी होता येईल आणि इथल्या ज्या काही कला आहेत, विविध कला असतील, संस्कृती असतील, क्रीडा असेल, विज्ञान असेल, याच्यामध्ये राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची एक आगळी वेगळी संधी आपल्या सर्वांना मिळणार आहे. त्या दिशेने आपण आपल्या अंगी जे काही कलागुण आहेत ते उत्तमोत्तम रीतीने या ठिकाणी सादर करण्यासाठी प्रयत्न करावे. आपण ज्या क्षेत्रामध्ये सहभाग घेत आहात त्या क्षेत्रामध्ये अर्थातच जे बेस्ट ऑफ बेस्ट आहे त्याचंच प्रदर्शन या ठिकाणी व्हावं. तारळेकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी याने अतिशय निकोप पद्धतीने या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. परीक्षक आपल्या जे काही गुण आहेत त्या गुणांचं अतिशय यथायोग्य असं विश्लेषण पण करतील, मार्गदर्शन पण करतील आणि त्याचं मूल्यमापन पण करतील. कर्नल भैरव पाटील विद्यापीठ सातारा याच्या प्रांगणामध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत. कर्नल भैरव पाटील विद्यापीठ या विद्यापीठाने संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेरही इथल्या विद्यार्थ्यांनी क्रीडा या प्रकारामध्ये नाविन्य प्राप्त केलेलं आहे. अतिशय भव्य दिव्य अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. विद्यापीठाने अल्पावधीमध्ये छत्रपती शिवाजी पुरस्कार असेल किंवा अर्जुन खेलरत्न पुरस्कार असेल असे पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. त्याबरोबरच आपण आता आविष्कारमध्ये काही पुरस्कार प्राप्त करू शकू का? वेगवेगळ्या एरियामध्ये आपल्या अंगी जे काही अंगीभूत गुण आहेत ते उत्तमोत्तम पद्धतीने आपल्याला प्रदर्शित करता येतील का, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे. यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आपणापैकी प्रत्येकाला त्याच्या बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्ससाठी मी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचं आयोजन विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये केलं यासाठी तारळेकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो. विद्यापीठाचा करिक्युलम असतो, त्या करिक्युलमनुसार आपल्याला पदवी तर मिळणार आहे, पण पदवी व्यतिरिक्त आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते होलिस्टिक सर्वंकष, म्हणजे केवळ इथे जे काही अभ्यासक्रम शिकवला जातो तेवढा अभ्यासक्रमच नाही, तर त्या पलीकडे जाऊन आपण कला असेल, क्रीडा असेल, ललित कला असतील किंवा
वेगवेगळ्या प्रकारच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज आपण करतो त्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये आपली जी डेव्हलपमेंट आहे, आपली जी काही जडणघडण आहे ती उत्तमातली उत्तम व्हावी यासाठी विद्यापीठ कार्य करत असतं आणि जिल्हाभर सर्व संस्था काम करत असतात. आपण त्या क्षेत्रामध्ये जी काही कामगिरी करणार आहात, जी काही यश संपादन केलेलं आहे, जी गुणवत्ता प्राप्त केलेली आहे, त्या गुणवत्तेचं योग्य ते मूल्यमापन करून घेण्याचं हे युवा महोत्सवाचं व्यासपीठ आहे. या मार्गदर्शनासाठी आदरणीय डॉक्टर मस्के सर, कुलगुरू कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, त्याचबरोबर कुलसचिव डॉक्टर विजयकुमार कुंभार सर, डॉक्टर रामराजे माने देशमुख सर, संचालक विद्यार्थी विकास मंडळ, श्री राजेंद्र संकपाळ सर, विद्यार्थी विकास मंडळ प्रतिनिधी, त्याचबरोबर मार्गदर्शक कॉलेजचे प्राचार्य जाधव सर, मंचवर असणारे इतर सिने अभिनेते, त्याचबरोबर माझे सहकारी, माझे मार्गदर्शक असणारे तारळकर सर, या जिल्हा युवा महोत्सवासाठी उपस्थित असणारे सर्व पर्यवेक्षक, त्याचबरोबर ह्या कोऑर्डिनेशनसाठी, प्रोग्रामच्या कोऑर्डिनेशनसाठी शेळके मॅडम, इतर सर्व पाटील मॅडम आणि सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आपण या कार्यक्रमात उपस्थित राहिला. त्याचबरोबर मी सर्व पार्टिसिपेंट्सलाही शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा. पहलू की बात हम करेंगे तो दूसरा पहलू है मताधिकार, यानी हम हमारे मतों का अधिकार कहीं बेचते तो नहीं, यह सवाल हमारे मन में उत्पन्न होता है. तभी हमें पता चलता है कि हमारा देश लोकतांत्रिक देश तो है, लेकिन यहाँ के जो राजनेता है वह राजनेता हमारे देश के संविधान के मूल्यों का रक्षण करते हैं या नहीं, इस सवाल का जवाब हमें मिलता है नहीं, सारासार नहीं. अगर हम स्पष्टता से बोलेंगे तो हमें कोई ना कोई तो रोकने वाला टोकने वाला आ जाएगा. हमें लोकशाही या लोकतंत्र के मूल्यों की सीख देने बहुत से लोग आएंगे, लेकिन हम अगर ध्यान से देखेंगे तो हमारा दूसरा जो लोकतंत्र का मूल्य है वो भी हमें कहीं कचरे के डब्बे में पड़ा हुआ मिलता है. तीसरा लोकतंत्र का जो मूल्य है वह है बंधुता. बंधुता में वही समानता और बंधुता, थोड़ा बहुत उसमें समानता ही है उन दोनों मुद्दों में, उन दोनों मूल्यों में. लेकिन बंधुता जो है, हमारे जो जाति या धर्म है उनमें जो विभिन्नता है वही बंधुता यह मूल्य दर्शाता है. और वहां भी हम देखते हैं कि उस मूल्य के ऊपर कोई भी काम नहीं होता है. हमारा चौथा जो मूल्य है वह है न्याय. अगर हम पूरे देश की परिस्थिति अभी देखेंगे तो पूरे देश में न्याय कहाँ मिलता है या न्याय किस चीज के साथ खाते हैं यह हम कभी भी बता नहीं सकते, या इसके ऊपर हम कभी बोल भी नहीं सकते. न्याय अगर आप देखोगे तो हमारे यहाँ जो सासपड़े गांव है, सासपड़े गांव में एक छोटी सी बच्ची, उस पर क्रूरता के साथ अन्याय किया गया, बलात्कार किया गया और उसे निर्घृण तरह से मार दिया गया. लेकिन वहां कोई भी मतलब बताने में शर्म आती है कि उस चीज के लिए शासन कुछ भी नहीं करता है. यह जो बात है, इस बात को हम ध्यान में रखना चाहते हैं. और वहां न्याय जो है वो न्याय कचरे के डिब्बे में पड़ा हुआ हमें वही भी मिलेगा. ये जो सारा हम बात कर रहे हैं सभी मूल्यों की, तो इन सभी मूल्यों में हमें एक समानता नजर आती है कि इस किसी भी मूल्य में हमें पूरी तरह से संविधान का जो संविधान अच्छे से हम समझे नहीं, ऐसा इसमें प्रतीत होता है. क्योंकि संविधान अगर पढ़ने में आएगा, संविधान के जैसे हम मराठी में बोलते हैं पारायण होते हैं, मराठी में जो पारायण होते हैं भगवत गीता यानी ज्ञानेश्वरी का पारायण होता है, वैसे संविधान का पारायण भी होना चाहिए. कई होता है, लेकिन जहां भी यह पारायण होगा तो उसमें हमें नजर आएगा कि लोगों में लोकशाही के, लोकतंत्र के मूल्यों के प्रति अपनापन या
उसके प्रति एक लगाव सा महसूस होगा और वो लगाव हम सीधे महसूस करेंगे। और यही हमारा उद्देश्य होना चाहिए। लोकतंत्र और लोकतंत्र के मूल्यों का संरक्षण यह सिर्फ स्पीच में या भाषण में देने वाला कोई विषय नहीं होना चाहिए। यह विषय हम सब के लिए एक प्रेरणा का स्रोत होना चाहिए। और यही प्रेरणा का स्रोत हमें भविष्य में आगे बढ़ने के लिए प्रोत्साहित करेगा, हमारे साथ खड़ा रहेगा। क्योंकि संविधान जैसी ताकत या संविधान जैसी शक्ति हमें किसी और किताब में या और किसी भी साहित्य में हमें देखने को नहीं मिलेगी। संविधान हमारे लिए एक ताकत का काम करेगा, प्रेरणा का स्रोत बना रहेगा और हमें भविष्य में आगे बढ़ने के लिए प्रोत्साहित करता रहेगा। और न्याय, समता, बंधुता, समानता और मताधिकार या और भी जो मूल्य हैं उन पे काम करने के लिए हमें प्रोत्साहित करता रहेगा और रहना चाहिए। यह आशावाद यहाँ इस मंच के माध्यम से करता हूँ। धन्यवाद। जब जीरो दिया मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई, जब जीरो दिया मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई, तारों की भाषा भारत ने पूरी दुनिया को सिखलाई। देता न दशमलव यू भारत तो चांद पे जाना मुश्किल था, धरती और आकाश की दूरी का अंदाजा लगाना भी मुश्किल था। सभ्यता जहाँ पहले जन्मी जहाँ कला, अपना भारत वो भारत है जिसके पीछे पूरा संसार चला। सम्मानित निर्णायक मंडल, ओतीश निर्माताओं के रूप में उपस्थित सभी युवक, आज मैं उस ऊंचाई पर अपने विचार प्रस्तुत करने जा रही हूँ जिसे महान दार्शनिक अब्राहम लिंकन ने केवल 3 शब्दों में संपूर्ण किया था। डेमोक्रेसी इज गवर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। अर्थात विषय है लोकतंत्र और लोकतांत्रिक मूल्यों का संरक्षण। लोकतंत्र केवल शासन की परिभाषा नहीं, बल्कि एक उन्नयन चेतना है। वो चेतना जो कहती है कि विविधता भय नहीं बल्कि सौंदर्य है, असहमति अपराध नहीं बल्कि विकास का स्रोत है, और नागरिक केवल जनता नहीं बल्कि राष्ट्र की आत्मा है। आज जब दुनिया झूठ और शोर से भर रही है, भावनाओं को हथियार बनाकर विवेक को कमजोर किया जा रहा है, तब लोकतंत्र का संरक्षण केवल राजनीतिक कार्य नहीं बल्कि नैतिक अनिवार्यता भी बन गया है। लोकतंत्र मनुष्य में गहरी न्याय की आकांक्षा को जगाता है। यह हमें याद दिलाता है कि सत्य केवल बहुमत की परिभाषा नहीं बल्कि अंतरात्मा की पुकार है। इसलिए लोकतांत्रिक मूल्यों की रक्षा हमें सर्वप्रथम अपने भीतर के सत्य के प्रति सम्मान की जरूरत है। लोकतंत्र का सार ये नहीं है कि हमें बोलने की आजादी मिले, बल्कि ये है कि हर आवाज को सुना भी जाए। सुनना साझा जिम्मेदारी है और सुन पाना आध्यात्मिक क्षमता भी, क्योंकि मनुष्य तभी सुन पाता है जब उसके भीतर अहंकार कम होता है, और जहाँ अहंकार प्रबल होता है वहाँ संवाद मरता है, और जहाँ संवाद मरता है वहाँ लोकतंत्र अपनी आत्मा खो देता है। संविधान केवल पुस्तकों का संग्रह नहीं है, वो एक नैतिक संकल्प है कि हम एक दूसरे को मनुष्य के रूप में स्वीकार करेंगे, न कि किसी जाति, धर्म, भाषा या राजनीतिक पहचान से। लोकतंत्र हमें याद दिलाता है कि मनुष्य की गरिमा उसे किसी सत्ता के दान से नहीं बल्कि उसके जन्मजात अधिकारिता से मिली है। तत्वज्ञान कहता है कि किसी समाज को उसके प्रश्न पता करते हैं, उत्तर नहीं। लोकतंत्र की आत्मा प्रश्न पूछने की स्वतंत्रता में। अगर नागरिक प्रश्न पूछना छोड़ दे तो लोकतंत्र टूटने लगता है। यदि सत्ता उत्तर देना छोड़ दे तो लोकतंत्र टूटने लगता है, और यदि समाज सत्य की खोज करना छोड़ दे तो लोकतंत्र मरने लगता है। भारतीय उपनिषदों में कहा गया है, सत्यम वद धर्मम चर, सत्य बोलो और धर्म का पालन करो। लोकतंत्र इन्हीं 2 स्तंभों पर खड़ा है। सत्य के बिना वो भ्रम कहलाता है, और धर्म अर्थात नैतिकता के बिना वो केवल सत्ता संघर्ष है। इसलिए लोकतंत्र का संरक्षण केवल आवश्यक ही नहीं, अनिवार्य है, क्योंकि लोकतंत्र ही वो रास्ता है जो हमें हिंसा से संवाद की ओर, तानाशाही से नैतिकता की ओर और संकीर्णता से सहअस्तित्व की ओर ले जाता है। लोकतंत्र को बचाना मतलब भविष्य को बचाना एक ऐसा भविष्य जो भय पर नहीं बल्कि विश्वास पर टिका हो, एक ऐसा भविष्य जहाँ विचारों की लड़ाई तलवारों की लड़ाई न बने, जहाँ विविधता विभाजन नहीं बल्कि समृद्धि का आधार बने। लोकतंत्र एक दिन में नहीं मिलता, ना कि एक दिन में नष्ट होता है। वो हर एक दिन, हर संवाद और हर निर्णय में पुनर्निर्मित होता है। अगर हम अपनी गरिमा को जागृत रखें, सत्य को मार्गदर्शक बनाए और मनुष्य की गरिमा को सर्वोपरि माने, तो ना ही लोकतंत्र केवल संरक्षित रहेगा बल्कि आने वाली
कभी लोकसभा में खड़े होकर के अटल बिहारी वाजपेयी जी ने कहा था कि सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, मगर ये देश इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए। धन्यवाद। उशीर लागणार, उशीर काम करायचं म्हणजे थोडा उशीर लागतो, तिला मायला गडबड करून चालत नाही। अरे किती छान, नमस्कार, किती छान वाटलं, सगळे इतके मोठे माणसं इथं जमले। चिमण्या काय रे, छान व्हिडिओ काढतोस, छान अच्छा। भगवान का देवा सब कुछ है, गाड़ी है, पैसा है, बैंक बैलेंस, सिर्फ मुझे पार्टिसिपेट करना था, कर नहीं पाया। अच्छा है मजनू, चल अगले जन्म में देखते हैं। सामाजिक जीवन जगत असताना, राजकीय जीवन जगत असताना मला त्या ठिकाणी बोलवलं, बरं वाटलं। मला सांगितलं होतं जाता जाता दौरा चालूच आहेत म्हणल्यावर आता पाणी करायची चालू आहे म्हणलं, जाता जाता बघू पियुष कांबळे त्या ठिकाणी आलेला आहे, चांगला वाजवतो, कृष्णा सोनार आहे, निखिल पण आला व्हिडिओ काढायला, म्हणलं चला जाता जाता बघू काय चाललंय ते, म्हणून मी त्या ठिकाणी इकडे आलो। काय रे तुझं, काय रे तुझी पंचायत आली का?